हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे कढीपत्ता. म्हणजे माझ्याकडे हा मी फोटो काढते, हा कुंडीत आहे, जमिनीतसुद्धा आहे. आणि जमिनीत तर खूप वाढतो तो. एकदा लावला की आजूबाजूला बरीच छोटी 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 रोपं येत असतात. कुंडीतसुद्धा किती छान बहरला आहे बघा. तर ते दाखवण्यासाठी मी ॲक्च्युली फोटो काढते की कुंडीतसुद्धा कढीपत्ता इतका सुरेख होतो. तर कढीपत्त्याचं मुख्य म्हणजे तो आपला जेवणात रोज उपयोगी पडणार आहे. डाळीत टाकतो आपण त्याची. इवन कढीपत्त्याची चटणीसुद्धा छान होते. पानांची पानं धुवून चांगली सुकवायची, म्हणजे घरातच सुकवायची आणि त्याची चटणी होते. त्याच्यात तेल घालून खातात, खूप सुरेख लागते आणि चांगली टिकते पण. तसंच ह्याच्या औषधी पण भरपूर उपयोग आहेत की जो आपण रोज खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढते किंवा अनेक प्रकारे आपल्याला तो आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी पडतो. तर हे कुंडीत लावलेलं मी झाड अशासाठी दाखवते की सगळ्यांकडे काही जण फ्लॅटमध्ये राहतात, तर तेव्हा झाड हे कढीपत्त्याचं लावायला जागा नसते. तर अशावेळी जरा मोठी कुंडी घ्यायची, 10-12 इंचाची घेतली तरी चालेल, आणि त्याच्यात हे झाड लावायचं. तर खूप छान होतं. आणि त्याला फार उंच होऊन द्यायचं नसेल तर कटिंग करायचं. हे माझंसुद्धा मी आधी थोडं वाढल्यानंतर कटिंग केलं, तेव्हा त्याला ब्रांचेस आले. आता ह्याला फुलांचं सीझन सध्या चालू आहे. ही फुलं आहेत, ही अगदी गुच्छाप्रमाणे फुलं येतात. जशी एकझोऱ्याला येतात ना, तशीच ही फुलं आहेत. आणि त्याला मंद सुगंध असतो बघा. असं गुच्छच येतात आणि अतिशय मंद सुगंध असतो. फुलंसुद्धा दिसायला एकजोऱ्यासारखीच असतात, फक्त ती इटुकली पिटुकली आहेत. आणि बघा, एका वेळीच सगळी फुलतात असं नाही आहे. काही कळ्या आहेत ह्या, काही फुलं. तर असं गुच्छाने येतात. नंतर ह्या इथे फळं धरतात आणि त्या फळांपासून ज्या बिया तयार होतात त्या बिया आपण लावून नवीन झाड होऊ शकतं. परंतु हे म्हणजे त्या बियांनी झाड नवीन होतं ते गोष्टच वेगळी. पण आजूबाजूला ह्याच्या जी नवीन नवीन छोटी रोपं येतात तीसुद्धा आपण लावून नवीन आपलं रोप तयार होतं. झाडं जेव्हा आपण कढीपत्त्याची लावतो तेव्हा मुळापासून वेगवेगळी नवीन झाडं नवीन येतात. ती जरा काढताना अलगद काढायची, कारण बरेचदा हे झाड जगत नाही. बरेचदा आपण नवीन झाड जे लावतो, चांगलं मूळ असेल तर छान जगतं, पण शक्यतो थोडंफार मूळ असलेलं झाड जर तुम्ही उपटून लावलं तर ते छान जगतं, अगदी मस्त जगतं. नाही तर या सरळ बिया आहेत ना, त्या पेराव्या, त्याच्या बिया आपण रोवल्या की त्यातून तर नक्कीच झाड छान येतं. असंही कढीपत्त्याचं झाड जगतं जर थोडंसं मूळ असेल तर. आणि फांदीसुद्धा कढीपत्त्याची जगते. परंतु लोकांना असं वाटतं की कढीपत्त्याचं झाड जगतच नाही. तर त्याला कारण हे आहे की तुम्ही त्याला उन्हात नाही ठेवत. त्यालासुद्धा ऊन हवं, कमीत कमी 4 ते 5 तास ऊन हवं. तर तसं ऊन मिळालं आणि पाणी वेळेवर घालायचं तर कढीपत्ता छान होतो. आणि मुख्य म्हणजे जमिनीत जास्त छान होतो. तर असं नाही की कुंडीत होत नाही. आता तुम्ही बघताच आहात की कुंडीत झाड आहे, पण जमिनीत खूप छान झाड होतं. आणि त्याला माती कशी हवी, ॲक्च्युली ते कुठल्याही मातीत तसं होतं. पण आपण कुंडीत लावू तेव्हा वेलड्रेन सॉईल घ्यावी आणि त्याला फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर तरी महिन्यातून 1-2दा घालावं. तर त्याच्या ग्रोथसाठी चांगलं आहे. पानंसुद्धा तजेलदार छान होतात. आणि त्याला तसं म्हटलं तर त्याला विशेष पडत नाही रोग. वाटलं काही तर आपण कढीपत्ता, आपलं कडुलिंबाचं ऑइलचं स्प्रे मारायचा, पण त्याला शक्यतो कढीपत्त्याला रोग पडत नाही. आणि त्याच्या फांद्या कटिंग केल्या की नवीन ब्रांचेस येतात आणि आपलं कढीपत्त्याचं झाड छान भरगच्छ दिसतं. तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.